नमस्कार, मी निशिगंधा। आज मी तुमच्याशी एका अतिशय गंभीर पण महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहे। एका बाजूला देशात सध्या महिलांना 33% आरक्षण देण्याची चर्चा चालू आहे आणि दुसऱ्या बाजूला मात्र ज्या संसदेत ही चर्चा चालू होती तिथेच एका महिला नेत्याची खिल्ली उडवली गेली। महिला आरक्षण कायद्यात दुरुस्ती करण्यासाठी आणलेलं 131वं घटना दुरुस्ती विधेयक 17 एप्रिल रोजी लोकसभेत नामंजूर झालं। गेल्या 12 वर्षात पहिल्यांदाच नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली असलेल्या सरकारकडून मांडलेलं विधेयक हे सभागृहात नामंजूर झालं। विधेयक नामंजूर झाल्यानंतर एनडीएच्या खासदारांनी ठिकठिकाणी निदर्शनं सुद्धा केली आणि विरोधकांवर ते कसे महिला विरोधी आहेत असा आरोप देखील केला। सध्या याच मुद्द्यावर सत्ताधारी आणि विरोधी पक्ष यांच्यात चांगली चढाओढ पाहायला मिळते। पण जेव्हा संसदेत महिला आरक्षण या विषयावर चर्चा होत होती तेव्हा मात्र समाजवादी पार्टीचे नेते अखिलेश यादव यांनी भाजपच्या एका महत्त्वाच्या मोठ्या नेत्यावर, महिला नेत्यावर टीका केली, त्यांच्याबद्दल अपमानजनक वक्तव्य केलं। या नेत्या होत्या स्मृती इराणी। अखिलेश यादव यांनी स्मृती इराणी यांचं नाव न घेता त्यांच्यावर टीका केली। ते म्हणाले, आपकी वो सास बहू वाली तो हार गई। त्यांच्या या वक्तव्यावर संसदेत हाशा पिकला। अगर कॉन्स्टिट्यूंसी रिजर्व होंगी तो अध्यक्ष महोदय महिलाओं के बीच ही कंपटीशन हो जाएगा, क्योंकि वो अध्यक्ष महोदय वो माननीय सदस्य कह रहे हैं कि वो तो होना चाहिए। वो सास बहू वाली तो हार गई हैं आपकी। अखिलेश यादव यांच्या या विधानाला स्मृती इराणींनी देखील तशीच प्रतिक्रिया दिली। पण विषय असा आहे की भर संसदेत देशातल्या एका मोठ्या नेत्याकडून महिला आरक्षणाच्या मुद्द्यावर चर्चा करत असतानाच दुसऱ्या पक्षाच्या विरोधी असलेल्या एका महिला नेत्याचीच खिल्ली उडवली जाते आणि त्याच्यावर कोणीही बोलत नाही, कोणालाही ते विधान आक्षेपार्ह वाटत नाही। हे भारतात पहिल्यांदाच घडत नाहीये। याआधी वेळोवेळी भर सभांमधून महिलांवर अतिशय घाणेरड्या शब्दात टीका केली गेली आहे। तरीही अशा नेत्यांना आपण पुन्हा पुन्हा निवडून आणत असतो। एकीकडे देशातल्या महिलांना सक्षम बनवण्यासाठी प्रयत्न चालू असताना दुसरीकडे मात्र असे नेते जे महिलांना काहीच मान सन्मान देत नाहीत। सामान्य जाऊ द्या, मोठ्या पदावर असलेल्या महिला नेत्यांबद्दलही घाणेरडी भाषा वापरली जाते। भारतात अनेक वेळा महिला नेत्यांवर टीका करताना मूळ मुद्द्यापेक्षा त्यांच्या व्यक्तिमत्वावर, कपड्यांवर आणि वैयक्तिक आयुष्यावर आधारितच टिप्पणी केली जाते। हे फक्त एका पक्षापुरतं मर्यादित राहत नाही। वेगवेगळ्या पक्षातल्या नेत्यांकडून असे प्रकार वेळोवेळी झालेले आहेत। कोण आहेत ते नेते ज्यांनी महिलांविषयी काय वक्तव्य केली आहेत ते आजच्या व्हिडिओत मी तुम्हाला सांगणार आहे, त्याच्यामुळे हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पाहत राहा। तुम्हाला आठवत असेल 2012 साली दिल्लीत निर्भया प्रकरण घडलं होतं आणि त्यानंतर या प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली जात होती। याविषयीच एका सभेत बोलताना समाजवादी पार्टीचे नेते मुलायम सिंग यादव म्हणाले होते, वो लड़के हैं, गलतियां करते हैं, उन बेचारों को मौत की सजा सुनाई दी जाती है। क्या रेप के मामले में फांसी की सजा दी जानी चाहिए? वो लड़के हैं, उनसे गलतियां तो होती रहती है। लड़की जाके बयान देती कि मेरे साथ रेप किया, अब बेचारे को 3 को फांसी हो गई। क्या रेप में फांसी दी जाएगी? 3 लड़के हैं, गलती हो जाती है तो 3 को भी फांसी दे दी बम्बई में। अब सोचिए आप। हेच मुलायम सिंग अजून एका प्रकरणात बोलताना म्हणाले होते, एक महिला के साथ 4 पुरुष रेप कर ही नहीं सकते। अब 4 को रेप कर दिया, क्या भी ऐसा हो सकता है? ऐसा प्रैक्टिकल भी नहीं है। किती धक्कादायक वक्तव्य आहे। एका झालेल्या पीडितेला न्याय द्यायची भाषा सोडून तुम्ही इतक्या खालच्या पातळीवर जाऊन विचार करता, किती लाजिरवाणी गोष्ट आहे ही। करासारख्या इतक्या संवेदनशील विषयावर आपल्या देशातल्या नेत्यांची मानसिकता या विधानांवरूनच तुमच्या लक्षात येईल। 2019च्या लोकसभा निवडणुकांनंतर समाजवादी पार्टीचेच अजून एक मोठे नेते आझम खान यांनी जयाप्रदांविषयी एक वक्तव्य केलं होतं। ते म्हणाले होते, जिसे मैं रामपुर लेकर आया उसकी असलियत जानने में आप लोगों को 17 साल लगे। मैं तो 17 दिनों में ही जान गया था कि इनके नीचे का जो अंडरवियर है वो खाकी रंग का है। हिंदुस्तान वालों, उसकी असलियत समझने में आपको 17 बरस लगे।
मैं 17 दिन में पहचान गया कि इन वो खाकी रंग का है। भर सभेत तुम्ही महिलांबद्दल इतकी किळसवाणी भाषा वापरता आणि समोर बसलेले लोकही टाळ्या वाजवतात. तुम्हाला विरोध करायचा आहे ना, करा ना, पण कुठल्याही महिलेविषयी व्यक्तिगत पातळीवर असभ्य भाषा वापरण्याचा अधिकार हा तुम्हाला दिलेला नाहीये. आझम खानने जयाप्रदा यांच्याबद्दल असं वक्तव्य करून सगळ्या मर्यादा पार केल्या होत्या. त्यांच्यावर भाजपने टीका देखील केली होती, कारवाईची मागणी देखील केली, पण त्यांना फक्त नोटीस देऊन सोडण्यात आलं आणि हे परत राजकारण करायला मोकळे झाले. जयाप्रदा यांच्याविषयीच समाजवादी पार्टीचे अजून एक नेते S.T. हसन यांनी राजकारणात एका वेश्येचं काय काम अशा शब्दात टीका केली होती. याच नेत्यांवर समाजवादी पार्टीच्या कुठल्याही महिला नेत्याने आक्षेप घेतला नव्हता, त्यांच्याविषयी बोललं नव्हतं. जयाप्रदा ह्या कधी काळी बॉलिवूड अभिनेत्री म्हणून काम करायच्या आणि आता त्या राजकारणात उतरल्या, म्हणून त्यांच्यावर नेहमीच हीन शब्दात टीका होत असते. महिला नेत्यांना लक्ष्य करताना त्यांचं शरीर, कपडे, वैयक्तिक बाबी यांचा वापर केला जातो, पण उलट राजकारणात उतरलेल्या अभिनेत्यांना मात्र मान सन्मान मिळतो. असं का? यांच्यानंतर काँग्रेसचे नेते अभिजित मुखर्जी, जे माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचा देखील सुपुत्र आहेत, ते निर्भया बलात्कार प्रकरणानंतर दिल्लीत मोठ्या प्रमाणावर निदर्शन झाली होती, ज्यात महिला सामील झाल्या होत्या. त्यांच्याविषयी बोलताना ते महिलांना डेंटेड पेंटेड म्हणाले होते. या महिला डिस्कोमधून थेट रस्त्यावर प्रदर्शन करायला येतात अशी भाषा त्यांनी वापरली होती. डेंटेड पेंटेड महिला याचा अर्थ काय तुम्ही जरा समजावून सांगता मला? काँग्रेसचेच नेते दिग्विजय सिंग यांनी तर त्यांच्याच पार्टीच्या महिला मीनाक्षी नटराजन यांच्याबद्दल अपमानास्पद वक्तव्य केलं होतं. खरं तर भर सभेत दिग्विजय सिंग ह्या त्याच मंचावर बसलेल्या मीनाक्षी यांचं कौतुक करत होते, पण हे कौतुक करताना ती जीभ अशी काय घसरली की मीनाक्षी यांच्याबद्दल त्यांनी अपमानास्पद वक्तव्य केलं. गांधीवादी है, सरल है, ईमानदार है, ये 100% माल है. याच्यानंतर RJD नेता अब्दुल बारी सिद्दीकी यांनी तर महिला आरक्षणाबद्दल एक वक्तव्य केलं होतं. ते म्हणाले होते की महिला आरक्षणामुळे लिपस्टिक आणि बॉबकटवाल्या महिला पुढे येतील आणि त्यांचा विकास होईल. ही आपल्या देशातल्या काही नेत्यांची मानसिकता आहे आणि ही खूप मोजकी उदाहरणं आहेत बरं का. अशी अजून कितीतरी नेते आहेत ज्यांनी महिला नेत्यांना सातत्यानं टार्गेट केलंय, त्यांच्यावर टीका केली आहे. निवडणुकीपुरता विरोध न ठेवता त्यांच्यावर अतिशय वैयक्तिक पातळीवर जाऊन घाणेरड्या असभ्य भाषेत टीका केली आहे. मुलींविषयी सातत्याने पातळी सोडून अपमानजनक बोललं गेलंय. देशातल्या मोठमोठ्या महिला नेत्या स्मृती इराणी, हेमा मालिनी, जयाप्रदा यांना तर कायम टार्गेट केलं जातं. का? तर त्या आधी वेगळ्या क्षेत्रात होत्या, अभिनय करायच्या आणि ते क्षेत्र बदलून त्या आता राजकारणात उतरल्या आहेत, म्हणून त्यांना सास बहुवाली, वेश्या असं म्हणून हिणवलं जातं. पण हे करताना तुम्ही विसरताय का की ज्यांना तुम्ही इतक्या खालच्या पातळीवर जाऊन टीका करताय त्या स्मृती इराणींनी पंतप्रधान पदाचा दावा करणाऱ्या राहुल गांधींना त्यांच्याच बालेकिल्ल्यातून हरवलं होतं. हेमा मालिनी यांनी तर सलग 3 वेळा खासदार म्हणून निवडून आल्या आहेत, तरी अजूनही या महिलांच्या कर्तृत्वापेक्षा त्यांच्या रूपावरच टीका केली जाते. या ठिकाणी एक महत्त्वाची गोष्ट अशी की जेव्हा पुरुष अभिनेते राजकारणात उतरतात तेव्हा त्यांना डोक्यावर घेऊन नाचतात, त्यांना स्टार पॉवर म्हटलं जातं. पुरुष अभिनेते राजकारणात उतरले तर ते स्टार, आणि महिला अभिनेत्री राजकारणात आल्या तर त्यांना नाचणे गाणेवाली, वेश्या, सास बहुवाली वगैरे म्हणून हिणवलं जातं. एक महिला म्हणून मला असं वाटतं की देशातल्या महत्त्वाच्या पदावर बसलेल्या नेत्यांचीच अशी मानसिकता असेल तर त्यांच्या मतदारांची काय मनस्थिती असेल? जर उद्या एखाद्या सामान्य माणसांनी एका महिलेबद्दल घाणेरडं वक्तव्य केलं, तिचा अपमान केला, तर तिने न्याय मागण्यासाठी कोणाच्या दारात जायचं? आज महिला आरक्षणाचा विषय चर्चेत आहे, पण जोपर्यंत संसदेतच महिलांचा अपमान होतो, त्यांच्या कामाऐवजी त्यांच्या रूपावर टीका केली जाते, तोपर्यंत आरक्षण देऊन सामान्य महिलांच्या परिस्थितीत फारसा बदल होणार नाही.
कायदे बदलता येतात, पण देशातल्या नेत्यांची मानसिकता आधी बदलावी लागेल. तुम्हाला या विषयावर काय वाटतं मला कमेंटमध्ये नक्की सांगा.